हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील प्रॉब्लेम इलेक्ट्रिसिटी कंपनी याचा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे। जवळपास 3 ते 4 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत। तर आज एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आज आपण घेणार आहोत। तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, तर इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ती व्यवस्थित तुम्हाला अगोदर वाचून घ्यायची आहे। असे प्रश्न 20 गुणासाठी सुद्धा येऊ शकतात, 15 गुणासाठी तर फिक्सच येऊ शकतात, ठीक आहे। तर त्यासाठी व्हिडिओला मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये खूप नवीन आयटमसुद्धा दिलेले आहेत, त्याची एंट्री कशा प्रकारे करायची तर ते आपण पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। तर बघा, अधिरा इलेक्ट्रिसिटी कंपनी लिमिटेडचा हा प्रॉब्लेम आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे। तर या प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन कशी दिलेली आहे पहा। 31/3/18 म्हणजेच 31/3/18चं हे बॅलन्स जे आहे, तर हे बॅलन्स आपल्याला अप टू डेट दिलेला आहे, ड्युरिंग द इयर दिलेलं नाही, ठीक आहे। अप टू द डेट दिलेलं आहे, ड्युरिंग द इयर दिलेलं नाही, डायरेक्ट याची टोटल दिलेली आहे। तर कशा प्रकारे घ्यायचं आहे तर बघा, फर्स्ट काय दिले तुम्हाला, शेअर कॅपिटल। शेअर कॅपिटल अप टू द डेट किती आहे, 15 लाख, याची टोटल किती आहे, 18 लाख। आणि याच्यातून आपण 15 लाखातून 18 लाखातून 15 लाख मायनस केले, किती राहतील, तर ते असणार आहे आपलं ड्युरिंग द इयर। तर आता बघा, शेअर कॅपिटल दिलेलं आहे, त्यानंतर 6% डिबेंचर अप टू द डेट किती आहे, 9 लाख, टोटल किती आहे, 9 लाख। तर तिथे ड्युरिंग द इयर दिलेलं आहे का, तर काहीच नाही, त्याच्यामुळे काहीच येणार नाही। तर शेअर कॅपिटल आणि 6% डिबेंचर, तर हे कुठे जाणार आहेत, तर आपलं जे कॅपिटल अकाउंट आहे त्यामध्ये रिसिप्ट साईडला हे इथे जाईल। तर बघा, कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, रिसिप्ट अप टू डेट इथे लिहून घेतलेली आहे, ड्युरिंग द इयर टोटल। शेअर कॅपिटल अप टू द डेटचं किती आहे, 15 लाख, टोटल दिलेली डायरेक्ट 18 लाख, ड्युरिंग द इयर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 3 लाख। 3 लाख ड्युरिंग द इयर आपल्याला भेटलेला आहे। त्यानंतर 6% डिबेंचर अप टू द डेट किती आहे, 9 लाख, ड्युरिंग द इयर काहीच नाही, कारण टोटल किती आहे, 9 लाख। 9 लाखातून 9 लाख मायनस केलं तर काय राहील का, तर नाही, तर हे ड्युरिंग द इयर काहीच येणार नाही। त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, डेप्रिसिएशन दिलेलं आहे। डेप्रिसिएशन अप टू द डेट किती आहे, 3 लाख, आणि टोटल किती दिलेली आहे, 3 लाख अप टू द डेट, आणि हे पण 3 लाख दिलेलं आहे। तर आता डेप्रिसिएशन आपण कुठे घेत असतो, तर हे जे 3 लाख आहे, तर हे डेप्रिसिएशन आपण आपलं जे जनरल बॅलन्स शीट आहे, तर त्यामध्ये आपण डेप्रिसिएशन हे घेत असतो। तर किती आहे डेप्रिसिएशन, लास्ट इयर डेप्रिसिएशन 3 लाख, तर हे आपण इथे घेतलेलं आहे। त्यानंतर काय दिलेलं आहे, शेअर प्रीमियम। व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्या, प्रॉब्लेम मोठा आहे, कन्फ्यूज होऊ नका। समजलं नसेल तिथे कमेंट करा। आणि GSTच्या नोट्स इंग्लिशमध्ये टेलिग्रामवरती मी PDF अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही मिळवू शकतात। टेलिग्रामची लिंक तुम्हाला चॅनेलमध्ये प्रोफाईलमध्ये चॅनेलच्या गेला तर तिथे तुम्हाला भेटून जाईल। तर बघा, शेअर प्रीमियम जे आहे, तर शेअर प्रीमियम हे कुठे जाणार आहे, आता शेअरचं प्रीमियम आहे, तर हे कुठे जाणार, कॅपिटल अकाउंटमध्ये रिसिप्ट साईडला जाणार आहे। तर 15,000 अप टू द डेट आहे आणि 18,000 टोटल दिलेली आहे। तर हे कॅपिटल अकाउंटच्या रिसिप्टमध्ये प्रीमियम 15,000 अप टू द डेट, ड्युरिंग द इयर येणार आहे 3,000, आणि 18,000 आपली टोटल आहे। आता ड्युरिंग द इयर कसं आलं हे तुम्हाला समजलं असेल, 18,000 मायनस 15,000, ड्युरिंग द इयर 3,000, ठीक आहे। त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, सर्टिफिकेट फीस। आता
सर्टिफिकेट फीस. आता बघा इथे डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे हे तुम्हाला सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं आहे. डेबिट बॅलन्स दिलेलं असतं तर आपण रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिटला घेतलं असतं, परंतु इथे क्रेडिट साईडला दिले त्यामुळे सर्टिफिकेट फीस ही कुठे जाणार आहे आपली क्रेडिट साईडला. रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्टिफिकेट फीस ही जाईल आपली मिसलेनियस रिव्हेन्यू. अदर रिव्हेन्यू म्हणजे जो आपला अदर रिव्हेन्यूचा जो पार्ट आहे तर त्यामध्ये सर्टिफिकेट फीस 60 रुपये तर ही इथे जाणार आहे रिव्हेन्यू अकाउंटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पहा हे आयटम आपला लिहून झालेला आहे. त्यानंतर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉवर आणि सेल ऑफ लाईटिंग. क्रेडिट बॅलन्स आहे किती आहे सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी 12 लाख आणि 3,90,000 सेल ऑफ लाईटिंग. तर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉवर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये सेल ऑफ लाईटिंग हे रिव्हेन्यू अकाउंटमध्ये तुम्हाला सेल ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या अंडर तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. बाय सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉवर 12 लाख बाय सेल ऑफ लाईटिंग 39 3,90,000. ठीक आहे. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता इंटरेस्ट भेटलेला आहे इन्व्हेस्टमेंटवरचा तर हे कुठे जाणार आहे 18,000. तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटच्या एवढं आपण केलं तर ते आपलं इन्कम असेल. ठीक आहे. तर ते कुठे जाणार नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 18,000 रुपये. त्यानंतर बघा नेट रिव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स दिलेलं आहे. नेट रिव्हेन्यू अकाउंट 1/4/2018 किती आहे 1,02,000. तर हे नेट रिव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,02,000 हे इथे लिहायचं आहे. हा प्रॉब्लेम मी टेलिग्रामवरती शेअर केलेला आहे. याचा आन्सर तुम्ही इथे पाहू शकता. प्रॉब्लेम तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल किंवा वहीमध्ये मी एक एक आयटम सांगत आहे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कॉन्टिंजन्सी रिझर्व. आता आपल्याला जे ट्रायल बॅलन्समध्ये कॉन्टिंजन्सी रिझर्व दिलं जाईल तर ते आपण कुठे लिहितो लायबिलिटीमध्ये आणि जे आपल्याला कॉन्टिंजन्सी आपण शेवटी काढतो तर ती कुठे लिहितो नेट रिव्हेन्यूच्या डेबिटला आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तर कॉन्टिंजन्सी रिझर्व किती आहे 9,000 तर हे कुठे जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार आहे. जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहा कॉन्टिंजन्सी रिझर्व लास्ट इयर बॅलन्स 9,000. त्यानंतर आपण काढलेलं यामध्ये ॲड करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर पहा सन्ड्री क्रेडिटर्स ही सुद्धा आपण लायबिलिटीला 45,000 लायबिलिटीला लिहा सन्ड्री क्रेडिटर्स 45,000. त्यानंतर प्रीमायसेस. आता बघा प्रीमायसेस बिल्डिंग मेन्स अँड मीटर्स प्लांट व्हेकल्स फर्निचर हे जे काय आहे तर या सर्व आपले असेट आहेत. तर आता आपण असेट कुठे लिहित असतो कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचरला. तर बघा प्रीमियम अप टू द डेट दिलेला आहे आणि याची टोटल दिलेली आहे. आपल्याला ड्युरिंग द इयर काढायचं आहे म्हणजेच 9,90,000 मधून 9,60,000 लेस करून जे काही येणार आहे तर ड्युरिंग द इयर असणार आहे. तर प्रीमायसेस बिल्डिंग मेन्स अँड मीटर्स प्लांट व्हेकल आणि फर्निचर एवढे आयटम्स आपण कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचरमध्ये लिहून घेणार आहोत. तर बघा कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचरला आपण आलेलो आहोत. तर बघा प्रीमायसेस अप टू द डेटचे आहेत 9,60,000 टोटल आहे 9,90,000 लेस केल्यानंतर राहतील 30,000 ड्युरिंग द इयर. बिल्डिंग दिलेला आहे 3 लाख टोटल आहे 3,90,000 लेस केल्यानंतर ड्युरिंग द इयर येईल 90,000. त्यानंतर मेन्स अँड मीटर्स 2,25,000 अप टू द डेट आहे टोटल आहे 2,40,000 लेस करा 15,000 ड्युरिंग द इयर येईल. त्यानंतर प्लांट आहे किती आहे 1,50,000 आणि टोटल किती आहे 11,70,000 लेस करा 1,20,000 हे ड्युरिंग द इयर आहे प्लांटचं. त्यानंतर व्हेकल्स आहे किती आहे व्हेकल्स 10,500 आणि टोटल किती आहे 15,000 10,500 लेस करा 4,500 ड्युरिंग द इयर येणार आहे. त्यानंतर फर्निचर आहे फर्निचर किती आहे अप टू द डेट 6,000 टोटल किती आहे 6,000 6,000 6,000 लेस करा ड्युरिंग द इयर भेटेल का नाही 0 येईल त्यामुळे इथे काहीच येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा डेप्रिसिएशन फंड इन्व्हेस्टमेंट. आता डेप्रिसिएशन फंड इन्व्हेस्टमेंट हे जे आहे 3 लाख रुपये. तर डेप्रिसिएशन फंड इन्व्हेस्टमेंट आपण कुठे घेत असतो तर जी काही इन्व्हेस्टमेंट आहे आपण डेप्रिसिएशन फंडची इन्व्हेस्टमेंट
हे इन्व्हेस्टमेंट आपण कुठे लिहितो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला, ठीक आहे. तर हे सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. तर इन्व्हेस्टमेंट आपण इन्व्हेस्टमेंटच्या खाली डेप्रिसिएशन फंड इन्व्हेस्टमेंट 3 लाख जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार. त्यानंतर पुढील आयटम काय सांगितलेला आहे पहा, फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे, त्यामुळे असेटमध्ये लिहिलं. त्यानंतर स्टॉक ऑन हँड. आता स्टॉक ऑन हँड म्हणजे आता हे कधीचं आहे पहा, 1/4/18 म्हणजेच ओपनिंगचं आहे. तर कोल दिलेला आहे, अदर मटेरियल्स दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 1,14,000 आणि 3,000. आता हे स्टॉक ऑन हँड आहे. तर कोल आणि अदर मटेरियल हे कुठे लिहिणार आहोत आपण, तर जनरेशनमध्ये आपण टू कोल. आता इथे पहा, टू कोल ओपनिंगचं किती आहे, 1,14,000 आणि अदर मटेरियल्स आहेत 3,000. आपण इनरला का घेतलेला आहे, तर याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट काहीतरी दिलेली आहे, तर ती नंतर तुम्हाला मी सांगणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, स्टॉक इन हँडचं अदर मटेरियल्स किती आहे, परचेस किती आहेत, कोलचे 5,13,900 आणि अदर मटेरियल्सचं परचेस किती आहे, 7,800. तर हे परचेसमध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे. कोल परचेस किती आहेत, 5,13,900 आणि अदर मटेरियल्स परचेस 7,800. त्यानंतर रिपेअर्स अँड रिन्युअल्स प्लांट आणि रिपेअर्स अँड मेंटेनन्स, तर 1,10,400 आणि 57,000 हे कुठे जाईल, तर इथे जनरेशनमध्ये जाईल. रिपेअर्स ऑफ प्लांट 1,10,400 आणि रिपेअर्स ऑफ मेन्स डिस्ट्रीब्युशनमध्ये 57,000. त्यानंतर काय दिलेलं आहे, वेजेस जनरेशन दिलेलं आहे. पुढे खालती वेजेस डिस्ट्रीब्युशनचे आहेत. डिस्ट्रीब्युशन आणि जनरेशनचे वेजेस त्यांच्या भागाच्या खाली लिहित असतो आपण. आता वेजेस जनरेशनचे किती आहेत, 60,000. तर जनरेशनच्या खाली लिहा वेजेस 60,000. डिस्ट्रीब्युशनचे वेजेस किती आहेत, 24,000. तर डिस्ट्रीब्युशनमध्ये 24,000 तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर बघा, रेट्स अँड टॅक्सेस. तर हा सेपरेटली आपला रेव्हेन्यू अकाउंटमध्ये 28,200 रेट्स अँड टॅक्सेसमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, 28,200. त्यानंतर पहा, सॅलरीज आहे 13,200. डायरेक्टर फीस आहे 28,500. डेबिट बॅलन्स आहे, लक्षात घ्या. तर हे कुठे जाईल, रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिटला. कुठे लिहिणार सॅलरी, तर सॅलरी आपण मॅनेजमेंट एक्सपेन्सेसमध्ये 13,200. डायरेक्टर फीस किती आहे, 28,500. त्यानंतर इकडे काय सांगितलेलं आहे पहा, बॅड डेप्स दिलेला आहे. आता बॅड डेप्स आपल्याला मागच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा दिलेलं होतं. तर आपण बॅड डेप्स हे कुठे लिहित असतो, तर बॅड डेप्स हे आपण स्पेशल चार्जेसमध्ये लिहित असतो. बॅड डेप्स 9,600. त्यानंतर पुढला आयटम बघा काय सांगितलेलं आहे, लीगल चार्जेस आणि ऑडिट फीस. तर हे 390 आणि 720 लीगल चार्जेस हे कुठे येणार आहेत, लीगल चार्जेस येतील लॉ चार्जेसमध्ये आणि लीगल चार्जेस येतील लॉ चार्जेसमध्ये आणि मॅनेजमेंट एक्सपेन्सेसमध्ये ऑडिट फीस जाणार आहे 720, ठीक आहे. त्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्सेसमध्ये मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 31,800. तर मॅनेजमेंट एक्सपेन्सेसमध्ये कुठे, मॅनेजमेंट एक्सपेन्सेसमध्ये इथे लिहा मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 31,800. त्यानंतर पुढील आयटम काय दिलेला आहे, कॉम्पन्सेशन पेड टू वर्कमॅन. तर 12,600 कॉम्पन्सेशन पेड कुठे लिहायचं आहे, तर लॉ चार्जेसमध्ये कॉम्पन्सेशन 12,600. हे पहा इथे 12,600. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, डिव्हिडंड पेड. आता डिव्हिडंड पेड असेल, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, हे कुठे लिहितो आपण, नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिटला किंवा लायबिलिटीला. आता डिव्हिडंड पेड हे ट्रायल बॅलन्समधलं आहे, त्यामुळे किती आहे डिव्हिडंड पेड, 4,50,000. आता 4,50,000 हे डिव्हिडंड आपण कुठे लिहितो, नेट रेव्हेन्यूच्या डेबिटला 4,50,000 हा डिव्हिडंड आपण इथे लिहिलेला आहे. त्यानंतर कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड हे कुठे जातं, असेट साईडला जाणार आहे.
बॅलन्स शीटच्या असेट साईडला इथे पहा कॅश ॲट बँक 1,50,000, कॅश इन हँड 1,950, तर हे आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर. आता इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपण नेट रेव्हेन्यूच्या क्रेडिटला लिहितो, तर इंटरेस्ट ऑन डिबेंचर 5,54,000 कुठे जाणार, तर नेट रेव्हेन्यूच्या डेबिटला. इथे पहा टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर 54,000. तर अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्समधलं सगळं काही लिहून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट काय काय दिलेले आहेत, तर ते फर्स्टली तुम्हाला पाहायचं आहे. तर बघा स्टॉक आहे. स्टॉक काय सांगितलेला आहे, स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2019 क्लोजिंग स्टॉक आहे. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथे ओपनिंग किती दिलेलं होतं स्टॉकचं, इथे पहा स्टॉक ऑन हँड 1/4/2018, ओपनिंगचं किती आहे 1,14,000 आणि हे 3,000 आपण जनरेशनमध्ये लिहून घेतलेलं होतं. आणि आता हे कोल जे आहेत 1,05,000 आणि अदर मटेरियल्स 1,500, तर हे तुम्हाला इथे लेस करून घ्यायचं आहे. पहा ओपनिंग आणि क्लोजिंग लेस करा, आउटरला 9,000 आणि अदर मटेरियल्स हे लेस करा 1,500. तर हे इथे लिहून झाल्यानंतर तुम्हाला याचा सेकंड इफेक्ट कुठे करायचा आहे, तर बॅलन्स शीटमध्ये जो तुमचा स्टॉक आहे, ठीक आहे. तर आता तो स्टॉकचं तुम्हाला इथे 1,06,500 दोन्हीची ॲडिशन करून कोल अँड मटेरियल्स, तर ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. तर ॲडिशन करत असताना तुम्हाला हे 9,000 आणि प्लस 1,500 करायचे नाहीत, तर 1,05,000 प्लस 1,500 करून तुम्हाला याची टोटल 1,06,500 हे लिहायचे आहे. कधीही आपण ॲडजस्टमेंटमधले 2 इफेक्ट करत असतो, त्यामुळे एक इफेक्ट आपण रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिटला केला, सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला केला. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. यात काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट दिलेले आहे, डेप्रिसिएशन टू बी प्रोव्हाइडेड ऑन द व्हॅल्यू ऑन 1 एप्रिल 2018. बिल्डिंगवरती किती दिलेलं आहे 2.5%, मेन्स मीटर्स ॲट 10%, प्लांट व्हेकल्स अँड फर्निचरवरती 5% दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रिपेअर रिव्हेन्यू अकाउंट, नेट रिव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट, जनरल बॅलन्स शीट ॲज ऑन 31 2019. तर आता इथे पहा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, डेप्रिसिएशन दिलेलं आहे. कशावरती डेप्रिसिएशन ऑन 1 एप्रिल 2018. म्हणजे जे तुमचे कॅपिटलमधील जे एक्सपेंडिचर आहे, तुमचे बिल्डिंग, मशिनरी, मेन्स, फर्निचर, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुमच्या ओपनिंगवरती तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे तुमचं डेप्रिसिएशन. किती सांगितलेलं आहे पहा, बिल्डिंगवरती 2.5%. आता ओपनिंगची बिल्डिंग कुठली असणार आहे, तर ओपनिंगची म्हटलं तर तुम्हाला यावरती काढायचं आहे 3 लाखावरती 2.5%. तर हे पहा बिल्डिंगचं फक्त मी करून दाखवत आहे. 5/100 करा, किती राहतील, तर 7,500 हे राहणार आहे तुमच्या बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आलेलं आहे. आता हे का कटलं, इथे पॉईंट आहे त्यामुळे हे किती येणार आहे 7,500 बिल्डिंगचं. इथे तुम्हाला ऑन 1 एप्रिल 2018 म्हटलं आहे, मग 1 एप्रिल म्हणजेच काय, ओपनिंगचं कोणतं आहे, तर हे आहे, यावरती कॅल्क्युलेट करायचं आहे. कधी कधी तुम्हाला यावरती कॅल्क्युलेट करायला सांगितलं जातं, तर हेच व्यवस्थित तुम्हाला वाचून लिहायचं आहे. तर याचं डेप्रिसिएशन सगळ्यांचं येणार आहे, बिल्डिंग, मेन्स, प्लांट, व्हेकल्स, फर्निचर. तर आता या सगळ्यांची टोटल करून तुम्ही डायरेक्टली तुम्ही रिव्हेन्यू अकाउंटच्या डेबिटला लिहू शकतात, किंवा असं सुद्धा एकत्र करून तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल तसं करा. मी तर थोडीशी जागा नसल्यामुळे डेप्रिसिएशन असं प्लस करून डायरेक्टली सगळ्यांची टोटल 83,325 ही घेतलेली आहे. आता डेप्रिसिएशन पहा आपण कुठे लिहिलेलं होतं, लास्ट इयरचं लॅबिलिटीला, तर हे आपण करंट इयरचं लॅबिलिटीमध्ये हे डेप्रिसिएशन ॲड करून घेत असतो. तर बघा यावेळेसचं डेप्रिसिएशन किती आहे, ड्युरिंग द इयर 83,325 आणि लास्ट इयरचं होतं 3 लाख. तर यामध्ये हे ॲड करा, 3,83,325 हे टोटल आपलं डेप्रिसिएशन आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्याचे 2 इफेक्ट तुम्हाला करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला पूर्ण ॲडजस्टमेंट हे आपल्या करून झालेल्या आहेत.
यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहेत. सगळ्यात आधी रेव्हेन्यू अकाउंट क्लोज करा. डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल करा. क्रेडिट साईडची टोटल येणार आहे 1,59,000, 15,90,060 ही तुमची टोटल येणार आहे. ती दोन्हीकडे लिहा. त्यानंतर याचं नेट प्रॉफिट तुम्हाला भेटेल 5,98,125. तर हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा असतो, तर रेव्हेन्यू अकाउंटचा नेट प्रॉफिट आपण नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करून घ्यायचा. बाय बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंट किती राहिलं, 5,98,125. त्यानंतर हे अकाउंट क्लोज करण्याच्या आधी तुम्ही कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. कॅपिटल अकाउंट क्लोज करून घ्यायचं आहे. सगळ्यांची टोटल करायची आहे. जी टोटलचा कॉलम आहे, ज्या साईडची टोटल जास्त आहे ती त्या साईडमधून तुम्हाला लेस करून जिकडे बॅलन्स कमी आहे ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर याची सगळ्यांची टोटल तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे लिहून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कॉन्टिंजन्सी रिझर्व हे कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. तर आता कॉन्टिंजन्सी रिझर्व हे कुठल्या बॅलन्सवर कॅल्क्युलेट करायचं, तर जे तुमचं एक्सपेंडिचरचं हे आहे बॅलन्स किती आहे, 28,11,000. तर यावरती कॉन्टिंजन्सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असते. तर कॉन्टिंजन्सी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची पहा. 28,11,000 इंटू 1/2%. तर हे जे करून तुमचं येणार आहे किती येईल पहा, हे एवढं येणार आहे. याला डिवायडेड 100 करा, किती राहतील 14,55. तर कॉन्टिंजन्सी तुम्हाला कुठे लिहायची आहे, तर कॉन्टिंजन्सी रिझर्व ही किती येईल, तर 7,028 येणार आहे. ठीक आहे. 7,028 हे कॉन्टिंजन्सी येणार आहे. तर कॉन्टिंजन्सी तुम्ही नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला कॉन्टिंजन्सी रिझर्व 7,028 आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे करायचा आहे, तर लायबिलिटी साईडला करंट इयर कॉन्टिंजन्सी 7,028 लास्ट इयरचं बॅलन्स करंट इयरचं बॅलन्स ॲड करायचा आहे आणि 16,028 टोटल बाहेर घ्यायची आहे. त्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर तुम्हाला एक्सपेंडिचरमधील जी टोटल आहे एक्सपेंडिचरची 28,11,000, तर ही असेटला लिहायची आणि रिसिप्ट साईडची जी टोटल आहे 27,18,000, तर ही लायबिलिटीला लिहायची आहे. इथे पहा एक्सपेंडिचर लिहा 28,11,000 असेटला, रिसिप्टची लिहा 27,18,000 लायबिलिटीला. हे झालं. त्यानंतर आपलं काय राहिलेलं आहे, रेव्हेन्यू अकाउंट क्लोज करायचं राहिलेलं आहे. तर डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल करा, किती येते पहा. क्रेडिट साईडची टोटल येणार आहे 7,18,125, दोन्हीकडे लिहा. त्यानंतर यातनं डेबिट साईडची टोटल करून लेस करा. बॅलन्स तुमचं किती राहणार आहे, 2,07,097. तर हे ट्रान्सफर कुठे करायचं आहे, ट्रान्सफर फॉर जनरल बॅलन्स शीट. जनरल बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला हे बॅलन्स तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे 2,07,097. तर रिझर्व अँड सरप्लसमध्ये नेट रेव्हेन्यू अकाउंट 2,07,097. तर हे बॅलन्स तुम्ही इकडे घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला याची टोटल करायची आहे लायबिलिटीची आणि असेटची. जर तुमची टोटल दोन्हीची सेम आली तरच तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे, अन्यथा चुकला हे तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. ठीक आहे. तर याचा बॅलन्स टॅली होणार आहे 33,69,450, 33,69,450. अशा प्रकारे तुम्हाला जनरल बॅलन्स शीट ही टॅली करायची आहे. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, कुठे अडचण आली असेल तर व्यवस्थित तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. तुम्हाला तुमच्या कमेंटवरती नक्की रिप्लाय केला जाईल. तर अशाच प्रकारे प्रॉब्लेम येतात. तर आज आपण हा चॅप्टरमधील प्रॉब्लेम
घेणार नाहीत, कारण आता 4 ते 5 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर तुम्हाला अशाच प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली जाईल. तुम्हाला ड्युरिंग द इयर दिलं जाईल, कधी टोटल दिले जाईल, कधी टोटल दिलेले नसेल, कधी अप टू द डेट दिलेलं नसेल. तर ते तुम्हाला व्यवस्थित प्रश्न वाचून व्यवस्थित लिहिणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसोबत, किंवा तुम्हाला कुठल्या चॅप्टरचे जर पाहिजे असतील, प्रॉब्लेम घ्यावे असं वाटत असतील, तर त्या चॅप्टरचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवूया. 19 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी ॲडव्हान्स अकाउंट याचा पेपर होणार आहे. त्याच्या दृष्टिकोनातून हे प्रॉब्लेम खूप महत्त्वाचे आहेत. तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत. धन्यवाद.